हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण काळ घालवू नको रे. दोरीच्या सापा भिवून भावा, दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा, भेटी नाही जीवा शिवा. भेटी नाही जीवा शिवा, दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण. विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल. ऐसे बोला रे बोल, ऐसे बोला रे बोल. विवेकाची ठरेल ऊल, विवेकाची ठरेल ऊल. ऐसे बोला रे बोल. आपुल्या मते उगीच चिखल, आपुल्या मते उगीच चिखल कालवू नको रे, कालवू नको रे. हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना. संत संगतीने उमद, संत संगतीने उमद, संत संगतीने उमद, संत संगतीने उमद. संत संगतीने उमद, संत संगतीने उमद. आणून मनी पुरते समज, आणून मनी पुरते समज. अनुभवा वीण मान, अनुभवा वीण मान. अनुभवा वीण, हालवू नको रे. हरी भजना वीण काळ घालवू नको रे, हरी भजना वीण. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती, ज्ञान ज्योती. सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती, सोहिरा म्हणे ज्ञान ज्योती. तेथ कैची दिवस राती, तेथ कैची दिवस राती. तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती, तया विण नेत्र पाती.
हालवू नको रे, हालवू नको रे, हरी भजना दिन काळ घालवू नको रे, हरी भजना दिन काळ, हरी भजना दिन काळ घालवू नको रे, घालवू नको रे, घालवू नको रे. बघा, छान आहे की नाही भजन न्यू इयर रेझोल्युशनसाठी? हां, किती छान आहे. आणि आजच्या समासाचा विषय पण तेच आहे की इथं जे सोयीरोबा म्हणतात की अनुभवावीण मान हलवू नको रे, त्याला समर्थ म्हणतात प्रचिती. सारखं ते म्हणतात प्रचिती पहा, प्रचिती पहा. आणि विवेकाने वागलं पाहिजे आणि आपलेच रागद्वेष त्यातून बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे आपल्या मते उगीच चिखल कालवू नको रे. किती सुंदर सांगितलंय. ज्ञानाने सुलभ होते आपली साधना. ते आता कसं ते आता आजच्या समासात बघू आपण. त्याच्या आधी आपण आपली प्रार्थना म्हणूया. ओ ओ ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. आपला हा आता 14वा दशक अखंड ध्यान नाम निरूपणाचा आता आहे आणि आजच्या समासाचं सुद्धा तेच नाव आहे. तर हे आपले एवढे सगळे समास बघून झाले. निस्पृह लक्षण, भिक्षा निरूपण, कवित्व कला, कीर्तन, चातुर्य लक्षण, आजच्या सामाजिक युगधर्म, समर्थांचे तत्वज्ञान, त्याचा आपण आजकालच्या युगाच्या संदर्भात उपयोग केला. त्यानंतर आता या 8व्या समासामध्ये अखंड ध्यान निरूपण, हा ध्यान आणि मानस पूजेचं मार्गदर्शन समर्थ करत आहे. पण ह्या समासाची खासियत अशी की समर्थ या पहिल्याच समासामध्ये इतक्या उच्च पातळीवर जाऊन बापरे इतकं. तर त्यासाठी मी असा विचार केला की आपण थोडं जरा आधीचे 2 समास झालेत त्याचा आत्ताच्या समासाशी जरा ताळमेळ लावूया. त्याने आपल्याला आत्ता विषय असं वाटणार की अरे समर्थाने एकदम इतकी उडी कशी काय मारली, आणि आपल्याला त्याच्याशी कॉन्टॅक्ट संदर्भ लागेल. तर आपल्या सगळ्यांचा दासबोधाच्या अध्ययनाचा उद्देश काय? आता आपला 14व्या दशकापर्यंत आपलं काय उद्देश आहे की संतांची शिकवण, सगळ्या संतांची शिकवण, सगळे संत एकच सांगतात. ते काय सांगितलं त्यांनी की हे जग माझ्या सकट, बरं का, मी पण या जगाचा एक भाग आहे. मी हे जग आनंदातून निर्माण झालेलं आहे. आणि आणि हा सिद्धांत मला समजला आहे म्हणा, मान्य आहे म्हणा, वंद्य आहे म्हणा. आपापल्या पातळीप्रमाणे तुम्ही आपण जिथे असू तिथे तसा आहे. म्हणून तर आपण इथे सगळे जमलोय. नाही तर आपल्यापैकी असं कोणीही म्हणणं अशा मताचं नाही की समर्थांपेक्षा मला मला जास्ती कळतं, असं इथे कोणी नाही आहे, असं मी पण धरून चालूया. वंद्य आहे. आणि मुख्य म्हणजे समर्थक श्रेष्ठ असू देत, पण मला हा आनंद माझ्या जीवनात हवा आहे.
हा आनंद मला माझ्या जीवनात हवा आहे. आणि मग संत समर्थांवर विश्वास आहे, हा सिद्धांत खरा आहे. पण सध्या परिस्थिती काय आहे की माझी लायकी की म्हणजे एलिजिबिलिटी, माझी एलिजिबिलिटी सध्या मला कमी पडते असं वाटतं, किंवा माझी क्षमता कमी पडते, कपॅसिटी असं वाटतं, किंवा आणखीन एका तऱ्हेनं माझ्याकडून पुरेसे त्याला महत्त्व दिलं जात नाही, व्हॅल्युएशन इतकं महत्त्वाचं वाटत नाही. कोणी म्हटलं, अरे अरविंद इकडे येतोस का, असं आहे तसं आहे, हे फुकट आहे अमुक आहे, की लगेच चालला अरविंद तिकडे. तर माझं व्हॅल्युएशन होत नाही पुरेसं. मग आता आपणच आपलं एक आपल्यालाच विचारू की व्हॅल्युएशन, मूल्यांकन कोण ठरवतं? कोण ठरवतं? लोक ठरवतात, पती पत्नी तर दुसरं घरातले लोक ठरवतात, का मी ठरवतो मूल्यांकन? हम्म. बघा, विचार करूया आपण, सेल्फ अनालिसिस करूया. तर असं आहे, आपली बुद्धी ठरवते, आपापली आपले जीवनातले अनुभव ठरवतात. मी त्या अनुभवांकडे कसा जातो, कसं बघतो, हे अनुभव ते मूल्यांकन ठरवतात. हं, हं. आता आपण दासबोधाच्या अध्ययनाला बसलोय म्हणून आणि म्हणले, "अरे, तुम्ही बघितलं नाही टीव्हीवर असा-असा इतकं छान कार्यक्रम होता." ते म्हणले, "ठीक आहे, नाही बघितला. मी माझे काय भगवद्गीता, ज्ञानेश्वरी जे काय माझं चाललंय ते मी अध्ययन करत होतो. नंतर बघू. त्याचं काही इतकं महत्त्व नाही." कारण ह्याचं इतकं पावित्र्य आहे. ज्ञानेश्वरी, गीता, आता दासबोध आपण अध्ययन करत आहे म्हणून दासबोध, समर्थांचं तत्वज्ञान हे प्रपंच आणि परमार्थासाठी इतकं त्यांचं मूळ आनंदरूप जाणीवेतून उचंबळलेले ते उद्गार आहेत. हे भाषण द्यायचं म्हणून त्यांनी लिहिलं नाही आहे. कोणाला इम्प्रेस करायचं म्हणून, कसे अकादमी पुरस्कार करण्यासाठी त्यांनी नाही लिहिलं. त्यांनी फक्त लोकांचं भलं व्हावं, त्यांनी नुसतं लिहिलं. त्यांना असं वाटलं हे हे ज्ञान कोणाला तरी मिळावं, भलं व्हावं म्हणून त्यांनी लिहिलं. चला, तर आपण काय करूया, हे जे माझ्याकडून आपण आत्ता म्हणलं, माझ्याकडून पुरेसे महत्त्व दिले जात नाही, व्हॅल्युएशन कोण देतं, मूल्यांकन माझी बुद्धी ठरवते. तसं एक वर्षातून एकदा एक काहीतरी डॉक्टरांची टेस्ट करतात ना, त्याला काय म्हणतात, ॲन्युअल टेस्ट, ॲन्युअल चेकअप असं काहीतरी म्हणतात ना, तशी आपण आपली एक सरप्राईज टेस्ट घ्यायची का? म्हणजे "हो काय अरविंद, हे नवीन वर्षाचं तुम्ही काही चांगला कार्यक्रम करायचा तर आमचीच टेस्ट घेता तुम्ही." तर त्याने हे सोपी आहे बरं का टेस्ट. टेस्ट अगदी सोपी आहे. तर ही टेस्ट आपण घेऊया. हां, रेडी? आपण टेस्ट घेऊ. तर आता बघा, आता मी इथे हे मला करता येते का बघूया. हां, पोल. तर हे लॉन्च करूया. आता तुम्हाला सगळ्यांना दिसेल बघा की भाग्यवान साधक कोण, किंवा मी भाग्यवान आहे का? माझ्या मनात धारणा अशी आहे की, आता हे एकच चॉईस आहे बरं का, हे सगळे चांगले आहेत, पण मी प्रायोरिटी कशाला देतो? की माझं प्रकृती स्वास्थ्य पाहिजे, माझी धनसंपत्ती उत्तम हो, मग आम्ही काय गरीब असायला हवं का? नाही नाही, गरीब असायचं म्हणत नाही कोणी, पण चांगलं आहे सगळं. कारण की या 14व्या दशकामध्ये ह्या समाजात समर्थ एकदम इतकं म्हणतात, त्या तिकडे जाण्यासाठी आपलंच आपल्याला ॲनालिसिस आहे बरं का. आणि हा तुमचा पोल अनॉनिमस आहे, तुम्हाला कोणाला कळणार नाही की दीर्घ आयुष्य आणि सुखी आजूबाजूचा समाज पण सुखी पाहिजे. तर सुखी समाज रचना पाहिजे, किंवा माझ्या अंतःकरणात भगवंताला, गुरुला स्थान पाहिजे. आणि आपला नेहमीचा खात्रीचं उत्तर माहीत नाही. माहीत नाही. तर आता हे तर काही चुकीचं नाही. तर तुम्हाला यातला तो मी एक विनोद सांगतो. तुम्ही यात विचार करा पण. हे प्रकृती स्वास्थ्य पाहिजे, तर मग का नको का? तर असं आहे, तुम्हाला बघा, आपल्या या वर्गामध्ये आपण वारंवार ज्यांचा उल्लेख करतो, पूज्य गुरुदेव रानडे. त्यांच्या आठवणींमध्ये असं लिहिलं आहे, काहींनी, बऱ्याच जणांनी लिहिले आहेत. त्या एकाने लिहिले, माझ्या आठवणीत, त्यांना कोणी काही रामभाऊ म्हणत, काही गुरुदेव म्हणत, त्यांची प्रकृती बरी आहे असं काही मला कधी दिसलं नाही. सुबंध आयुष्यात त्यांचं 10, 15, 20 वर्ष सहवास झाला ते. पण बघा, ब्रह्मज्ञानी पुरुष होऊन गेला. ही आता
कर्मधर्म संयोगाने प्रारब्धाने त्यांची प्रकृती जशी होती, पण त्यांनी ते स्वतःला तर कधीच ते म्हणले नाहीत, माझी प्रकृती बिघडली, चांगली नाही. आणखीन एक सांगतो. एक एक शिबिर होतं एका खेडेगावामध्ये, त्या टाऊनमध्ये. त्यांचं तिथे एक एनजीओने एक मोठं हॉस्पिटल उभारलं होतं. त्याचं काय नाव होतं? संजीवनी हॉस्पिटल. मग तिथे जो शिबिर होतं, तर तिथल्या गुरुजींनी विचारलं तिथल्या साधकांना, काय बुवा तुमची गुरूंवर किती श्रद्धा आहे? तुम्ही समजा एकदम आजारी पडलात, अगदी तातडीनं काहीतरी करायला पाहिजे, मग इथे हॉस्पिटलमध्ये जायचं का? आता ते सिद्ध पुरुष त्या आश्रमातले, त्यांनी देह ठेवला होता, समाधी होती. ते म्हणले, आधी समाधीचं दर्शन घ्यायचं का आधी हॉस्पिटलला जायचं? तुम्ही कुठे जाल आधी? त्यातले काही जण म्हणले, नाही म्हणे, गुरु सगळ्या सगळ्या कालाच्या पलीकडे आहेत, आधी आपलं आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि आम्ही मग गुरूंची आठवण तिकडे करू, पण आधी हॉस्पिटलमध्ये जाऊ. ठीक आहे, आता व्यवहार आहे, पण आपलं आपलं मत आहे, हे आपलं टेस्ट करा. तर चला, मत द्या सगळ्यांनी, की भाग्यवान मी स्वतःपुरतं मनामध्ये, मी कोणाला सांगू नका हवं तर, पण मनामध्ये मी, माझी अटकळ काय आहे, माझी बुद्धी काय सांगते, की मी भाग्यवान स्वतःला कधी समजेल. की बघा, आता मी हे पोल, तुम्ही आता सगळ्यांनी का मदत व्होट नाही केलं मला माहित नाही, पण करा तुम्ही. दिसतंय ना तुम्हाला वोट करायला सगळ्यांना? ठीक आहे. तर तसे आता आपण पुढे जाऊन, आता आपण इथे थांबलो तर मी आता पोल एंड करतो आणि मग मी रिझल्ट शेअर करतो. आता बघा, की असं वाटतं काही जणांना की प्रकृती उत्तम असलीच पाहिजे. मान्य आहे, पण आपण असं आहे, आपण जिथे आहोत तिथे आहोत, त्याचं काही चुकीचं बरोबर असं नाही. आपल्यालाच भगवंताचं बघूया आता कसं होत आहे ते पुढे. तर हे प्रकृती, स्वास्थ्य, धनसंपत्ती उत्तम हवी, हे सगळं कसं आहे, सहकारी साधन आहे. सहकारी साधन. एक जण, तुम्हाला आणखीन एक सांगतो. एक जण, आता इथे मी मालाडला जायचो ना, तर तिथे 2-3 दिवस, 2-3 रविवार ते गृहस्थ आले नाही. ते म्हणले, फार वाईट झालं हो, मी आजारी होतो 2-3 आठवडे. ते गुरु काय म्हणले माहिती, त्यांची दृष्टीच वेगळी असते. म्हणले, काही बिघडलं नाही, बाहेर जाऊन जगामध्ये भोग भोगले असतेस, त्याच्यापेक्षा घंतरुणावर पडून नाम घेतलंस ना. हो म्हणला, नाम घेतलं. म्हणले, काही वाईट नाही झालं तुझं. ते ते संतांची दृष्टीच अलग असते. ते म्हणले, मला इतकं वाईट वाटलं, मी ज्ञानेश्वरी ऐकायला येऊ नाही शकलो, पण मी खूप नाम घेतलं. ते म्हणले, छान झालं. तर त्यांची दृष्टीच वेगळी असते. ठीक आहे. आता हे माझ्याकडून पुरेसे महत्त्व दिलं जात नाही, हे सगळं मूल्यांकन बघा. आता हा समाज तुम्हाला पटतोय का? तर ह्याच्या आधीचे चातुर्य लक्षणामध्ये आपण काय म्हणलं? सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये, आगांतुक गुणांची. आगांतुक गुणांची सोय चातुर्य लक्षणामध्ये बघितलं. युगधर्मामध्ये जे बघितलं त्याचं आपण रिव्हिजन करणारच आहोत. मग त्याचा याच्याशी काय संबंध आहे, या ध्यानपूजेशी? तर बघा, की आपण म्हटलं की समर्थांचे हे मूळ आनंदरूप जाणीवेतून उचंबळलेले उद्गार आहेत. तशीच माझी पण बुद्धी झाली, मी पण उगमाकडे आनंदरूप त्या जाणीवेशी माझी जाणीव जर एकरूप झाली, तर मला माझ्या जीवनात प्रत्येक प्रसंगामध्ये त्या जाणीवेची, त्या ईश्वरी सत्तेची छाया म्हणा, सत्ता म्हणा, दिसली पाहिजे. जे काय घडेल ते वाटलं पाहिजे, की हो, ईश्वराने माझ्यासाठी हे, माझी साधना चांगली व्हावी म्हणून ही परिस्थिती आलेली आहे, असं मला वाटलं पाहिजे. तर ह्या विश्वमनाशी सामंजस्य असलेल्या जाणीवेला, कारण मी पण त्याच जाणीवेचा भाग आहे, मी त्याच जगातनं निर्माण झालो आहे, तर माझी जाणीव या विश्वमनाची, या सामंजस्य झालेल्या जाणीवेला समर्थ सर्वोत्तम म्हणतात. हां. आणि मग आपल्या जीवनात मी आता जाणीव माझ्या जीवनात कशी प्रगट होते, ती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने ही जाणीव प्रगट होत असते. आपण रिस्पॉन्ड करतो की नाही जगा, सगळ्या बाहेरच्या परिस्थितीत दररोज. हम्म, हम्म. तर आपल्या जीवनात ही प्रतिक्रियांच्या रूपाने प्रगट होत असते. मग आपली प्रतिक्रिया कशी असते? आपली प्रतिक्रियेना
भ्रमाचं आवरण असतं. अज्ञान म्हणा, अविद्या म्हणा, हे त्याला वेगवेगळे शब्द आहेत, पण आपण सगळे अज्ञानी आहोत. आपण ज्ञानी नाही. ज्ञानी असतो तर आपलं दासबोधाचं प्रवचन इतके दिवस चालली कशाला असते? जर आपण सगळे ज्ञानी झालो असतो तर. आपल्याला जरूर आपल्याला पण आपले सन्मुख आपण मात्र ज्ञान आपल्याला हवंय. तर भ्रम म्हणजे काय? त्याला मी भ्रम मानत नाही. त्याला मी काय म्हणतो? मी रागद्वेष म्हणतो. मी त्याला माझ्या कल्पना म्हणतो. कल्पनेने मी माझ्या सुखाच्या कल्पना रचतो. माझ्या काही आठवणी आहेत कडू-गोड. माझ्या लोकांकडनं, माझ्याकडनं अपेक्षा आहेत माझ्या. या सगळ्यांचं मी बनलोय की नाही? या सगळ्यांचं म्हणून मी बनलोय. मग हे भ्रम कसं? तर तुम्हाला एक मी उदाहरण देतो बघा. की तुम्हाला पटेल का बघा उदाहरण. की आता असं आहे की समजा आपल्यापाशी कोणी आता आला आणि व्यवहारातला म्हणजे उत्तम व्यवहार असेल पण भ्रमच आहे. उदाहरणार्थ एक उदाहरणार्थ आपल्याला समोर त्यांनी एक हिरा आणला हिरा आणि सांगितलं हे बघा. आता असं मी समजून चालतो की आपल्यापैकी कोणी अं, हिरे तज्ज्ञ नाही आहे. हिरा जाणणारा. तर आपण काय म्हणू माहिती नाही बा हा हिरा आहे का काच आहे का गारगोटी आहे काय माहिती काय आहे? मला ते माहिती नाही काय आहे. असेल सुद्धा हिरा नसेल सुद्धा माहिती नाही मला. आपण अज्ञानात आहोत भ्रमात आहोत. पण हे जर आपल्यापैकी कोणी हिरा जाणणारे असतात हिराचं तर तो हा जाणता मनुष्याला तो सूक्ष्मदर्शी म्हणजे त्यांनी त्याच्यावर व्यवहारदृष्ट्या सूक्ष्मदर्शी असतो. त्यांनी त्याच्यावर तो त्या एवढ्यापुरता तो ज्ञानी असतो. तो काय म्हणतो? नाही नाही हा हिरा आहे. हा हिरा आहे ह्याचं व्हॅल्युएशन त्याला बरोबर कळतं. पण हा नुसता व्यवहार झाला. पण जो तत्वदर्शी असतो तो काय म्हणतो? त्याला तो हिरा आहे हे समजतं, पण ते म्हणतं हा कार्बन आहे हा सगळा. हिरा असू दे, पण तो खरा मूळ द्रव्य त्याचा कार्बनच आहे. म्हणजे काय? जडद्रव्य आहे. त्याला तेवढंच महत्त्व आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की कसं ते, त्याची दृष्टी कशी असते. हं. एक तुमची आमची माहिती नाही हिरा आहे का काच आहे माहिती नाही. हिरे जाणणारा पण असतो. पण जो संत असतात तत्वदर्शी ते त्यांचं राईट व्हॅल्युएशन असतं. आता एक कथा कीर्तनातल्या गोष्टी सगळ्या खऱ्या असतील नसतील पण आपल्याला त्याचं काय म्हणायचं विचार करण्यासाठी ते चांगले आहेत. संत एकनाथ महाराजांची अशी गोष्ट सांगतात. त्यांचा मुलगा जो होता की नाही हरिपंत त्याची मुलगी त्याची त्याची पत्नी छोटी मुलगी होती लग्न झालं तेव्हा. मग त्या काळी पाठराखीण पाठवत असत बघा बरोबर 2 मैत्रिणी पाठवत असत काय जे काय असेल ते मोठी म्हणा. तर तिनं काय म्हणलं हे म्हणे संत एकनाथ हे श्रीमंत आहेत पण ते काय खरे संत आहेत की नाही माहिती नाही. श्रीमंत आहेत पण काय माहिती खरं आपण त्यांची म्हणे परीक्षा बघू टेस्ट करू. खरंच ते संत आहेत का? मग म्हणे काय करायचं? मग ते आता ते पाठराखीण म्हणले आपण असं करू आज रात्री म्हणले मी असं ढोंग करते की माझं पोट दुखतंय. खूप पोट दुखतंय असं करू आणि बघ म्हणे मी काय करते. आपण कळेल आपल्याला ते काय करतात ते. झालं ते रात्र झाल्यावर तिनं जी आरडाओरडी आणि मग अरे बापरे घर डोक्यावर घेतलं. मग त्या सासूबाईंनी मात्रा उगाळून लावा औषध द्या हे द्या ते द्या. ते ढोंग घेतलेलं ते पोट कशाला थांबेल? ढोंग घेतलेलंच कधी थांबेल का? तर काही नाही मग नाथ आले. अरे काय 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 करे पण त्या दुसरी जी पाठराखण होती ती म्हणले मामनजी एक सांगू का तुम्हाला म्हणे ह्याच्यावर हिची म्हणे पोटदुखी विलक्षण आहे. हिला म्हणले मोत्याचं चूर्ण मोते असतात जे अस्सल त्याचं चुरडून त्याचं लेप त्याच्या पोटावर लावायला लागतो. तर हिचं पोटदुखी थांबते. नाथ म्हणले हात तिच्या एवढंच ना ते गेले आतमध्ये त्यांच्याकडे मोत्याचे एक छोटे असे पिशव्या होत्या 2-4 त्या आणल्या ते दिलं तिला. हे घे म्हणे हात तिच्या म्हणले. किती मोती पाहिजे तुला घे. आता तो कारण का तो संत असतो तो जडद्रव्य आणि चेतनातला फरक समजतो. तो म्हणतो हे जडद्रव्य याचा काय उपयोग आहे. हं, तो तो सरळ देतो. आणखीन एक उदाहरण सांगतो. आता हे चिन्मय मिशन आहे ना पवईचं तिथल्या मी कुकशी बोलत होतो एकदा खूप वर्ष झाली.
तर म्हटलं, "अरे, तुमचं सगळं छान आहे, असं आहे." तो म्हणला, "काय?" की "मला गुरुदेवांनी सांगितलंय, मला गुरुजींनी सांगितलंय, जो कोणी येईल त्याला अन्न कमी नाही पडता कामा. घरच्यासारखं दिलं पाहिजे." आणि म्हणले, त्यावेळेस उभे होते, ते म्हणले, "जरूर पडली तर इथले हे खिडकीदार चुलीत घालून पेटवेन, पण कोणी विनमुख नाही जाता कामा." अरे बापरे! ही आता तुम्ही आम्ही संत एकनाथ महाराज आपण नसतील पाहिले, पण असे अनेक चिन्मय मिशनसारखे अनेक संस्था आहेत की जिथे संत मुबलक हस्ताने अन्नदान करत असतात. कारण का त्यांना चैतन्याचं महत्त्व ते समजतात की त्यांच्याकडे जे ते सगळ्यांमध्ये चैतन्य, ते चैतन्याची सेवा म्हणूनच त्यांच्या आश्रमातली सगळी हे करत असतात. तर हे तत्वदर्शी आहे. तर हे भ्रमाचं आवरण आपली हळूहळू प्रगती व्यवहारातनं तत्वामध्ये यायला पाहिजे. कारण आपण व्यवहारातली एक्सपर्टीज जरी आपण झालो, तरी आपण काय ते जडद्रव्याचीच एक्सपर्टीज होईल की नाही? जडद्रव्याचीच एक्सपर्टीज होईल. ती काय करायची? ती किती कामास येईल आपल्या? चला, आता आपण पुढे जाऊ. तर हा विश्वमनाशी सामंजस्य असलेल्या जाणीवेला समर्थ सर्वोत्तम म्हणतात. त्याच्या हे याचा संबंध ह्या जाणीवेपर्यंत पोचण्याची अटकळ, युक्ती समर्थ या समासात शिकवणार आहेत आणि अखंड ध्यान निरूपणाचा ह्याच्याशी संबंध आहे. आणि हे जी रागद्वेष कल्पना, भ्रम जे म्हटलं, त्याचं ह्या सामाजिक अंग, त्याचं सामाजिक अंग आपण हे युगधर्म निरूपणामध्ये बघितलं. त्याचा आपण थोडक्यात आपण आढावा बघू, कारण आपणही तेच आहोत. तर त्या दृष्टीनं संत काय म्हणले की या 7व्या समासाचा समारोप त्यातून काय शिकायचं या युगधर्मातनं, की अखंड ध्यान निरूपणाचं ते पहिल्या ओवीत सांगितलं. तर या समासाचा आपण थोडक्यात आढावा बघू. या समासाचा की पहिल्या ओवीत आधीच्या 7व्या समासाचा समारोप केला आणि त्यातनं काय शिकायचं ते त्यांनी थोडक्यात सांगितलं. आणि नंतर हे 2 आणि 3 ओव्यांमध्ये की ह्या समासाचं सूत्र आणि विस्तार बघा, त्यांचं आखणी किती सुबद्ध आहे. त्यांचं सूत्र आणि विस्तार असं त्यांनी या ओवी 2 आणि 3 त्याच्यामध्ये सांगितलं. तो आपण आज भाग बघू. त्यानंतर सर्वोत्तमाची व्याख्या आणि तोंडळ हे 4 ते 13 ओव्यांमध्ये सांगितलं. त्यानंतर सर्वोत्तमाचे अंतरंग आणि व्यवहार हे 14 ते 20 ओव्यांमध्ये आहे हा विषय. आणि त्यानंतर सर्वोत्तमाची उपासना, त्याच्या एवढ्या थोड्याच ओव्या आहेत. 4च ओव्या आहेत. ते एक संतांना म्हणले, एवढं याच्यामध्ये असं छोटंसंच कसं काय? ते म्हणले, अरे तुम्ही लग्नाला जाता, ते मुख्य लग्न म्हणे थोडंच असतं. त्यासाठी म्हणे तुम्ही आधी नंतर किती बेंडबाजा वाजवता, किती त्याचा पसारा असतो. फक्त म्हणे ते मुहूर्ताची वेळ 1 मिनिटाची किती 2 घडी असते, एखादं 5 मिनिटं तेवढंच म्हणे लग्न असतं. तसं म्हणे हे सर्वोत्तमाची उपासना समजण्यासाठी हे आधीच्या 20 ओव्या खर्च करायला लागल्या. तर ते समजण्यासाठी या ओव्या आहेत आधीची एवढी. आणि त्यानंतर आता बघा, आपण जिथून आहोत तिथे समर्थांनी उपदेश केला. तर या मानसपूजेमध्ये ह्या मार्गातल्या काही गैरसमजुती समर्थांनी सांगितले आणि त्यावर मार्गदर्शन पर बघा किती ओव्या आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करणाऱ्या, किती प्रॅक्टिकल समर्थांचं आहे बघा. कारण हा अत्यंत सूक्ष्मातला विषय आहे. म्हणून या मार्गातल्या ध्यान आणि मानसपूजेतल्या काही गैरसमजुती ज्या आहेत आणि त्याच्यावर मार्गदर्शन समर्थांनी केलं आहे. आणि मग शेवटच्या ओवीमध्ये निगमन निष्कर्ष काढला. ठीक आहे. तर हे एक जनरल त्याचं झालं. मग आता आधी आपण 7व्या समासाचा समारोप कसा गेला ते बघू. या ओव्या आपण आधी बघितलं आहे. हे ब्राह्मणा असं कळेना, त्याची वृत्तीच वळेना, मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा. म्हणजे कसं, ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असं नाही म्हटलेलं ते, की ब्रह्मज्ञानाचा उपासक त्याने त्याचं लक्ष ब्रह्मज्ञानाकडे जाण्याऐवजी मी ब्रह्मज्ञानाची उपासना करतो याचा त्यांनी समाजामध्ये फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. आणि तो दंभ अभिमान त्याला झाला आणि तो स्वतःच रसातळाला गेला. म्हणजे त्याचं प्राईम, त्याची काय म्हणायचं ध्येय काय ठरलं, समाजामध्ये अभिमान, समाजामध्ये
मान सन्मान मिळाला पाहिजे हे त्याचं ध्येय ठरलं. ब्रह्मज्ञान ध्येय नाही ठरलं. आणि ते समाजामध्ये मिळवण्यासाठी पैसा, अडका, मान सन्मान मिळवण्यासाठी मग तो स्वतः भ्रष्ट झाला. ह्याला मिथ्या अभिमान म्हटलंय. आणि बघा समर्थांना हे ब्रह्मज्ञानाच्या ह्या शास्त्राचा शस्त्र म्हणून वापर समाजाने केला. याचा समर्थांना दुःख पण आहे, राग पण आहे, खंत पण आहे. म्हणले हे आम्हीही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले वचन, वडील गेले ग्रामणी करून, आम्हास भोवते. आपण सगळ्यांना म्हणा आपल्याला अनुभव आहे की असं एक. ते म्हणले ठीक आहे. ते शेवटी ते म्हणतात की किती सांगू, बरे वडिलास काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. म्हणजे आता आता तर आपण ठीक आहे, कळलं आपल्याला मी ही चूक करता नाही काम. आता मी कसं वागलं पाहिजे. ते म्हणले चला आता आपण काय झालं बघा. समर्थ किती सुंदर सांगतात. श्रीराम बरे ऐसा प्रसंग झाला, झाला तो होऊन गेला, आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे. तर तुम्ही म्हणाल शहाणे करावे म्हणजे काय करावे. प्रश्न आला. तर शहाणे करावे म्हणजे मी वेदांताचा अभ्यास करतो, मी म्हणून कोणी मी अधिक शहाणा झालो, माझ्या अंतःकरणाला सजवण्यासाठी हे नाही आहे. मी माझ्यासाठी मला उन्नत करण्यासाठी हे प्रयत्न करतो. एक छोटंसं उदाहरण देतो बघा. आता बघा आपले स्वामी तेजोमयानंदजी किती तरुण वयात ब्रह्मचारी झाले. 19-20व्या वर्षी त्यांचं पोस्टिंग झालं ग्वाल्हेरला. तर तिथली ते आठवण सांगत होते. म्हणे माझा पहिला झालं प्रवचन, आठवड्याचा सप्ताह त्यांच्याकडे उतरलो होतो. तिकडे एक जण आले आणि म्हणले स्वामीजी, त्यांची ओळख करून दिली. त्यांच्याकडे राहत होते त्यांनी हे असे असे आहेत, फार मोठे आहेत, अमुक आहे, त्यांची इंडस्ट्री आहे, असं आहे तसं आहे. आता तो 20 वर्षाचा मुलगा आता म्हणायचं, ते छोटे होते. तर त्यांना काय म्हणले ते पाहुणे आलेले त्यांच्याकडले, म्हणे ब्रह्मचारीजी, मी म्हणे तुमच्या प्रवचनाला येत नाही. मी आता असं असं म्हटल्यावर काय म्हणणार. ते म्हणते ठीक आहे म्हणले. म्हणजे कळलं का मी येत नाही तुमच्या प्रवचनाला. म्हणजे तुम्हाला आश्चर्य नाही वाटलं. आता अपमान किंवा असं टिंगल करायला म्हणजे आता काय. आता असं आहे, ब्रह्मचारी झाला कोणी टिंगल करावी. तर स्वामीजी म्हणले काय उत्तर बघा त्यांनी कसं केलं. ते म्हणले अरे नाही आश्चर्य वाटलं. म्हणले का. तर म्हणले असं अहो म्हणे असं बघा, माझ्या प्रवचनाला येणाऱ्या की संख्या आहे त्याच्यापेक्षा न येणाऱ्यांची संख्या कितीतरी जास्त आहे. त्यामुळे त्याचं आश्चर्य काय करायचं त्याच्यामध्ये. तुम्ही नाही 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 असं नाही म्हणे स्वामी, तुम्ही मला विचारा की मी का येत नाही. म्हणले मी कशाला विचारू, येत नाही तुम्ही, नाही येत तर नका येऊ. नाही 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 म्हणे विचारा. आता स्वामी म्हणले त्यांच्याकडे राहत होतो, त्यांचे पाहुणे, आता विचारायला पाहिजे. मी त्यांना विचारलं काय काय येत नाही. आता बघा हे विनोद आहे, त्यांनी किती विनोदाने घेतलं हे. ते म्हणले तुमच्या प्रवचनाला तो अमुक तुमुक येतो का. स्वामी म्हणले माझा 5वा-6वा दिवस होता. तर हो म्हणले ते येतात समोरच बसतात. म्हणे तुम्ही तो येतात म्हणून तुम्ही येत नाही का. नाही 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 म्हणे असं नाही, तो माझ्या कंपनीत नोकरीला आहे आणि तो आता गेल्या 2-3 दिवसापासून सांगतोय की आता मी सकाळी प्रवचनाला जाऊन आलो उपनिषदाच्या, मी त्या उपनिषदाच्या विषयावर चिंतन करतो, माझं काम तू कर असं मला येऊन सांगतो, म्हणून म्हणे मी येत नाही. तुम्ही काय सांगता तुमच्या भाषणांमध्ये. स्वामीजी म्हणले मी असं काही सांगत नाही, पण म्हणले हे ते तुझी समस्या म्हणे फार सोपी आहे, त्याला काय म्हणे त्याच्यासाठी म्हणे प्रवचन कशाला बुडवतोस. तू म्हणले त्याला सरळ सांग, आता म्हणा त्याला करू दे तसं, आणि म्हणा 1 तारखेला जेव्हा पगाराची वेळ येईल की नाही तेव्हा त्याला सांग तू उपनिषदावर चिंतन कर, तुझा पगार मी घेतो. त्याच्यात आता बघा किती विनोदाने त्यांनी घेतलं. हे शहाणं करणं आहे की मी खूप मोठा शहाणा झालो आणि मी वेदांताचं अध्ययन करून आलो, असं मुळीच नाही. नम्रपणे व्यवस्थितपणे व्यवहाराने वागा. आता बघा आता
शहाणी करावी ह्याचा अर्थ असा. आणि लोकांकडनं मानाची अपेक्षा वगैरे मुळीच ठेवू नका. विनोद घ्या, विनोदाने. आता हे सूत्र काय आहे? तर सूत्र बघूया. देवपूजावा विमळहस्ती, तेणे भाग्य पाविजे समस्ती. मूर्ख अभक्त व्यस्त म्हणजे अनअटेंटिव्ह, सगळ्या दुष्कळी व्यग्रचित्त. मूर्ख अभक्त व्यस्ती, दरिद्र भोगिजे. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे, सर्वोत्तमाचे. तर हे ह्या 2 आणि 3 ओव्यांमध्ये हे अखंड ध्यान कसं करायचं ह्याचं पुढच्याचं सगळं सूत्र आहे, त्या पुढच्या सगळ्या ओव्यांचं. कोणाला हे सूत्र काय आहे तर किती सोपं आहे. देवपूजा बा विमळ हसते, आता देणे भाग्य पावे जे समजते तर सोपं आहे म्हणे, त्याच्यात काय आहे. आता असं आहे, शब्दशः अर्थ स्वच्छ हस्ताने देवपूजा करावी, घाणेरड्या हाताने करू नये. आता घाणेरड्या हाताने देवपूजा करू नये ह्यासाठी दासबोध कशाला वाचायला पाहिजे? ते घाणेरड्या हाताने पूजा करू नये तर आता त्यासाठी काय दासबोध वाचायला पाहिजे का? मग विमळ हस्ते म्हणजे काय? बघा, विमळ हस्ते म्हणजे माझं आचरण शुद्ध पाहिजे. विमळ हस्ते म्हणजे मी आता काय, देवपूजा, आता एक खरं उदाहरण सांगतो. आचरण पाहिजे, शुद्ध आचरण म्हणजे कसं. खूप वर्ष झाली त्याला, तर इथली अमेरिकेतलीच गोष्ट आहे. त्यावेळी आमच्याकडे मोटार नव्हती, आम्ही त्यांच्याकडे बसनी गेलो होतो. एक मोठे आहेत त्यांनी, त्यांची कोणी कंपनी त्यांनी नवीन त्यांना मिळालं काही आणि कंपनी सुरू केली, घर घेतलं. त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा गेलो होतो. तो झाला सत्यनारायण सगळा. ते गुरुजी पण गाडीतनं आले, आम्हाला त्याचं पण नवल वाटलं, अरे बापरे, इथले अमेरिकेत भटजी पण मोटारीतनं येतात. मग त्याची पूजा वगैरे झाली सगळी. मग ते जेवण नंतर ते जेवायला तर पुष्कळ खूप जण आले, आणखीन आले जेवायला. मग ते काय, त्याची कंपनी नवीन उघडणार म्हणून उघडली म्हणून ते सगळे मित्र होते, ते नंतर आलेले सगळे, ते म्हणले अरे ते म्हणे चेअर्स विश करायला ड्रिंक करा, आहे का नाही? हो हो, थांब थांब म्हणले ते गुरुजी, म्हणले थांब थांब. ते म्हणले ते सत्यनारायणाचं चौरंग थांबा म्हणजे सगळं आटोपून आधी गाडीत ठेवून येतो ते, मग आपण करू. आता मी आपल्या मनात म्हटलं त्याचा काय संबंध. आता तुम्ही तर सत्यनारायणामध्ये ते तांब्या आणि पानं सुपारी ठेवलं होतं, त्यांनी काय केलंय. आता ते म्हणले पण आहे असं. त्यानंतर त्यांचं घर दाखवायला घेऊन गेले, मोठे नवीन बांधलेलं. मग ते हातात काय बाटली होती, ते देवघर होतं. अरे म्हणले ती बाटली त्यांनी बाहेर ठेवली. मी आपला नवीन होतो, मी आपलं म्हटलं ते बाटली बाहेर ठेवली पण ते पोटात आहे. पण कोणाला बोलायची सोय नव्हती, आपलं चूप बसून आपण बघा सगळीकडे. तर ह्याला विमळ हस्ते नाही झाली पूजा. हं. तर ती निर्जीव बाटली बाहेर ठेवली, त्या बाटलीनं काही तक्रार नाही केली. पण पण ते त्या पोटात आहे त्याचं काय करणार? पण ते ठीक आहे, ते देवघर होते म्हणून त्यांनी ते बाटली बाहेर ठेवली, बघितलं. छान आहे सगळं. मला, मी टीका म्हणून सांगत नाहीये, मी आपल्या बुद्धीची संकल्पना सांगतोय. माझा अधिकार नाही ते करायचा. म्हणजे ह्याला विमळ असते म्हणजे असं नाही चालणार की मी सकाळी 1 तास काय अर्धा पाऊण तास जप करून टाकला, आता मी कसाही वागायला मोकळा झालो, असं असं नाही. विमळ हस्ते तेणे भाग्य पाविजे समजते. म्हणून आज आपण टेस्ट घेतली होती बघा, मी भाग्यवान कोणाला समजतो. हा, ते भाग्य पाविजे समजते, माझं निस्वार्थी सुख पाहिजे. म्हणजे असे ते निस्वार्थी म्हणजे कसं, तर काही गेम्स असतात बघा, त्याच्यामध्ये एकच जण विजयी होऊ शकतो. आता तुम्ही बुद्धिबळ खेळायला बसला आणि तर एका वेळी 2 जण विजयी होतील का? नाही. तर दुसरा हरल्याशिवाय तुम्ही जिंकणार कसे? तर परमार्थात मध्ये तसं नाहीये. परमार्थामध्ये दोघे एका वेळी जिंकू शकतात. माय जॉय इज नॉट एक्सपेन्स ऑफ अदर्स, असं आहे. तर दुसरा खाली वाकून मला नाही, असं असं याला भाग्य समासंबंध समाजवर येतो. हे वेदांताचं आहे. मग आधी देवास ओळखावे. आधी देवास ओळखावे म्हणजे काय? तर ते म्हणले, माझं ध्येय निश्चित व्हायला पाहिजे, की मला नक्की काय व्हायला पाहिजे. देव कोण?
त्याचं ध्येय निश्चित पाहिजे आणि मग अनन्य भावे भजावे. म्हणजे मला ते एक आणि एकच हवं. फक्त मंगळवारी संध्याकाळी 8 ते 9 असं नाही. पण ते ते अखंड, म्हणून ते म्हणले अखंड ध्यानची धरावे. अखंड म्हणजे कायम त्या वृत्तीत पाहिजे त्याच्यामध्ये, की ही मग त्या वृत्तीत कसं राहणार? कसं आम्ही 24 तास देवळातच किंवा आमच्या देवघरातच राहणार का? मग व्यवहार कसा होणार? तर ते समर्थ युक्ती सांगणार आहेत आपल्याला. समर्थ युक्ती सांगणार आहेत, की शरीराने नाही राहायचंय, पण मनाने ॲटिट्यूड कशी ठेवायची आहे. आपला एक GPS असतो बघा, हल्ली ट्रॅव्हल करायला गेलात तर GPS ओरिएंटेशन जर व्यवस्थित असेल ना, हां, मग ते ओरिएंटेशन आपण इष्टस्थळी ध्येय निश्चित देवाला आपलं जे आहे त्याच्यात पोचू. आपल्याला दारिद्र्य होणार नाही, आपण व्यग्रचित्त असणार नाही. माझं ध्येय चुकलं असं कधीही वाटणार नाही. ठीक आहे, आता पूर्ण आपल्याला मी आता आणखीन सोप्या भाषेमध्ये, मी पूर्ण वेळ साधक आहे आता. पार्ट टाइम नाही, पूर्ण वेळ साधक. ठीक आहे, तर आपण आता असं करू, ओव्या आधी बघूया आणि मग त्याचा एक सोप्या भाषेमध्ये आपण करू. पण या ओव्या त्या नुसतं आपण आज अर्थ बघू, मग त्याच्यावर विवेचन पुढच्या आठवड्यात करू. या विश्वरूप मनाशी सामंजस्य असलेल्या जाणीवेला समर्थ सर्वोत्तम म्हणतात. हे या दृष्टीनं आपण बघू. सर्वामध्ये जो उत्तम, तया नाव सर्वोत्तम, आत्मानात्म विवेक वर्म ठाई पडे. बघा, पहिल्याच या सर्वोत्तमाच्या व्याख्येमध्ये पहिल्याच ह्याच्यामध्ये स्वामीजींनी ह्या विवेक करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत ती एकदम 3ऱ्या-4थ्या पायरीवर उडी मारली. कारण हा 14वा दशक आहे. पण या विवेक कुठले कुठले असतात? तर सुरुवातीला असतो, आपण पुढच्या आठवड्यात आपण हे विस्ताराने बघू. पहिला असतो धर्म अधर्म विवेक. की मी स्वार्थी आहे, मला अमुक अमुक मिळवायचं आहे, पण त्यासाठी मी धर्माच्या मार्गाने जाईन. तो असतो धर्म अधर्म विवेक. मग त्यानंतर काय असतो? असतो नित्य अनित्य विवेक. म्हणजे आय विल सीक व्हॅल्यूज नॉट व्हॅल्युएबल्स. जास्ती चिरस्थायी काय आहे ते मी बघेन. नित्य अनित्य विवेक. पहिला धर्म अधर्म विवेक, दुसरा नित्य अनित्य विवेक, तिसरा सत्य मिथ्या विवेक. मिथ्या म्हणजे काय? ते अस्तित्वातच नाही असं नाही म्हणत, पण त्याचं जसं आता त्या संतांनी कसं म्हणले, अरे मोती काय करायचे ठेवून, घ्या, मला माझी सून जास्ती महत्वाची आहे. आणि मग हा आत्म अनात्म विवेक. त्यानंतर ही आत्म म्हणजे हा म्हणजे चैतन्याची त्याची ज्यातनं आपण ज्या जाणीवेतनं आहोत, ते मी चैतन्य आत्मा मी आहे, बाकी सगळ्या अनात्म वस्तू आहेत. पण हे जर या 3 लेव्हलनी मी विवेक करत आलो असेन, तर आत्मा अनात्म विवेक मला अगदी सोपा जाईल, सहज जाईल. पण आधी समजून तर घेऊ आपण, मग पुढे बघू. ते काय म्हणले बघा, की हा जी आपली जाणीव आहे, जाण जाणू देह रक्षी. आधीच्या अध्यायामध्ये उदाहरण दिलं होतं बघा, की किडा मुंगी श्वापद त्या जाणीवेनं ते देह रक्षण करतात आपापलं. तो आत्मा ही जाणीव सगळ्यांमध्ये एक आहे. आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी, पदार्थ मात्रास परीक्षी, जाणपणे. त्या जाणीवेनी तो सगळ्या आजूबाजूचं पदार्थाचं निरीक्षण करत असतो. त्याचा आपण एक सोप्या शब्दात आज बघणार आहोत. मी ही जाणीव तो आत्मा काय करतो? तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिये ग्राम चेष्टवितो. इंद्रिय ग्राम म्हणजे इंद्रियांचा समूह. डोळे, कान, आवाज, तोंड, स्पर्श, आपले पंचेंद्रिय आहेत की नाही, त्यांचा समूह तो चेतवतो. मग आपलं सुद्धा बघा, एक छोटी 3-4 महिन्याची मुलं असतात ना, ते पाळण्यामध्ये झोपलेले असतात, त्यांच्यावरती असे घंट्या रंगीत टांगलेलं असतं बघा, ते टिंग निंग निंग हलतात ते. मग ते छोटी मुलं असतात ना, त्यांना कळत नाही या जे रंगीत दिसतंय आणि आवाज पण येतोय, तर एकाच जागी येतंय कुठे ना, इकडे 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 असे बघत असतात कावरी बावरी.
मग ती आणखीन जरा मोठी झाली की त्यांना कळतं की हां, जे हलतंय, जे रंगीत आहे, तिथूनच आवाज येतोय. मग त्यांना त्याची मजा आणखीन ते घेऊ शकतात त्याची. तर हा एक आहे. हा सगळा देहामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वर्ततो, पण ती जाणीव एक आहे आणि प्रचितीने प्रत्यय येतो प्राणिमात्रासी. तर आणखीन एका स्तरावर सांगतो. आता आपण मोठे आहोत, आपण आता बालक होतो, या लेव्हलमधनं आपणही मोठे झालो. मग आता बघा, आपल्या सगळं इंद्रिय ग्रामामध्ये माझी जर ते आत्मीयता सगळ्या इंद्रियांमध्ये एक असेल की नाही, तर जे आपल्यापैकी काही जण जर चित्रकला शिकत असतील की नाही, देवयानी आली आहे का? देवयानी ती फार मोठी चित्रकार आहे. तर बघा, तिनं डोळ्यानं जी संज्ञा ते घेतात, ती हातातनं ती उमटवू शकते. हं. तिनं तर गुरुदेवांची किती सुंदर चित्र त्यांनी काढलेली आहे. हं. तर बघा, ही त्यांनी आत्मीयता झाल्या कारणानं, एकरूपता झाल्या कारणानं जे डोळ्याने दिसतं, ते ती कागदावर उमटवू शकते. जसंच्या तसं. हं. हा चमत्कार आहे की नाही? चमत्कार म्हणजे कसा झाला? तर ते जाणीवेने ती एकरूप झाली. आणखीन एक सोपं उदाहरण सांगतो. आता अ, विनोदला तर वासंतीताई आठवले माहिती आहेत का? वासंतीताई आठवले तुला ऐकून माहिती असतील. आमच्या चिन्मय मिशनमध्ये इथे खूप सुंदर गायिका होत्या. ऑल इंडिया रेडिओवरती त्या 60 साली होत्या. अमेरिकेत येऊन त्यांनी पुष्कळ उत्तम संगीत शिकवायच्या त्या. तर त्या इथे आमच्या समर कॅम्पला पण यायच्या चिन्मय मिशनमध्ये. तर त्यावेळेस त्यांना कोणी सांगितलं, "अहो हे स्तोत्र ह्याच्यावर आम्हाला शिकवा पेटीवरती." ते म्हणले म्हणजे त्यांनी त्याला सांगितलं, "माझं ते सा रे ग म पद निसा मधलं ते तसं लिहून द्या." त्या काय म्हणल्या, "मला ते माहिती नाही. तू गा, मी ते वाजून दाखवते. ते बरोबर आहे का बघ." मला म्हणे, "काय मस्त आहे, असंच आहे." म्हणजे त्याच्यात लिहून द्या नोटेशन. म्हणले, "मला नाही माहिती नोटेशन. ते काय वाचतं ते तू बघ, माझी बोटं कुठे जातात ते." मग त्यांनी काय केलं, त्यांचा व्हिडिओ काढला. बोटं कुठे फिरतायत त्यांचा. आणि म्हणले, "मग ते लिहून घे तू. ते मला नोटेशन वगैरे मला माहिती नाही." बघा, त्यांची एकतानता कशी होती? त्यांनी कानाने जे ऐकलं, ते त्यांनी त्या बोटांमधनं पेटीवरती उमटवलं. हां. तर ती जाणीव त्यांची एकरूप झाली. हं. तर अशी सगळ्या इंद्रियांबाबत होणं, आजूबाजूच्या दुसऱ्या लोकांच्या इंद्रियांबरोबर पण होणं. मग आपल्याला कळतं की हां, ही जाणीव एक आहे. ही प्राणी मात्र जगदांतरे. मग असं जर आपलं झालं, तर मला दुसऱ्याचं अंतर राखणं, म्हणजे दुसऱ्याला माझ्यासारखं सन्मानाने वागवणं, मला कठीण जाईल का? नाही जाणार. कारण मी मला जसं वागवतो तसंच त्यांना वागेन. मीच दाता आणि मीच भोगता. दाता भोगता परस्परे सकळ काही. मी काही वेगळं करतो. दुसऱ्याला मी चांगलं वागवतो म्हणजे काही वेगळं करतो असं वाटणारच नाही मला. अशी एकतानता झाल्यावरती. देव वर्ततो जगदांतरी, तोच आपुले अंतरी. त्रैलोक्याचे प्राणी मात्री बरे पहा. खरंच की तीच जाणीव आहे. तसं चित्रकाराला ती डोळ्यातली जाणीव तो हाताने उमटवू शकतो. गायक त्या पेटीवादन वाद्यवाला कानाने ऐकलेलं हाताने उमटवू शकतो. तसं संत त्यांची सगळी जगाचा व्यवहार त्यांना एक ताणता अगदी सुद्रूप दिसते. चमत्कार काही नाही त्याच्यामध्ये. हं. मुळी पाहणारा तो एकला, सगळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला भिन्न भिन्न. किती सरळ आहे की नाही अर्थ म्हणजे समजायला. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुता एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे. हा ज्याला मनाने पटलं, त्याला या जाणीवेच्या सगळ्या ठाई देव आहे त्याला अनुभव आला, मग तो निश्चितपणे बोलू शकतो असं, की हो, त्याला काय तो हे पुस्तकी ज्ञान राहत नाही त्या संतांच्या ठाई. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी श्वापद पशु आदिक, किडा मुंगी देहधारक सकळ प्राणी. आणि त्याच्यामध्ये जाणीव तीच आहे. खेचर भूचर वनचर. खेचर म्हणजे मराठीत ज्याला खेचर म्हणतात ते नाही. ख म्हणजे आकाश. आकाशात संचार करणारे ते पक्षी. भू म्हणजे जमिनीवर संचार करणारे भूचर. वनचर नाना प्रकारे पाण्यामध्ये जळचर. चत्वार खाणी विस्तार
किती म्हणून सांगावा, समस्त जाणिवेने वर्तती, रोकडी पहावी प्रचिती, त्याची आपुली संगती अखंड आहे. आहा, ही तोंड ओळख इथे आणि व्याख्या इथे संपते. आणि ही अत्यंत सुंदर आधारभूत बीजात्मक ओवी ह्याचा विस्तार पुढे समर्थ करतायत. त्याची आपुली संगती अखंड आहे. ही म्हणजे काय आहे, तर ते आपण आत्तापर्यंत जे आपण ओव्या वाचल्या त्याचा आपल्या सोप्या शब्दामध्ये आपण अर्थ पाहू. बघा, की कारण का, म्हणजे आपल्याला ह्याच्या पुढे जे समर्थ सांगणार आहेत त्याचा विस्तार करणार आहेत, तो आपल्याला सोपा वाटेल. त्याची आपुली संगती अखंड आहे. इतकं सुंदर आहे हो, की ती जाणीव आहेच. आता एक विश्वमनाशी सामंजस्य ही जी जाणीव आहे सगळ्यांठाई जाणीव, त्याला समर्थ सर्वोत्तम म्हणतात. मग ही जाणीव कुठे बसते? आपण विचार करूया. कारण का, हे ऐकायला एक सुंदर सुंदर ओव्या आहेत, पण त्या आता काय म्हणायचं, ते एलियन आहेत, त्या फॉरेन आहेत मला मला मी ते आणखीन विचार करून माझ्यापर्यंत आणूया. ही जाणीव कुठे राहते? आपण म्हणू मनात राहते. खरं खरं त्याचं उत्तर असं आहे, या विश्व जाणीवेमध्ये मन आहे बरं का. मना मनात मनात जाणीव नाही आहे, पण ठीक आहे. म्हणजे मनाचं विशेषतः काय आहे, मनाचा संबंध जाणीवेकडे पण आहे आणि प्राणाकडे पण आहे. खरं खरं शंकराचार्य म्हणतात की सर्व विश्वालाही जाणीव व्यापून आहे, आणि त्या जाणीवेला सध्या मन हे उपाधी आहे. मन हे उपाधी आहे. उपाधी म्हणजे कसं, आता बघा, मला अगदी ते जाणवलं. मी हा लॅपटॉप घेऊन कुठे आमच्या इथे खाली बसायला जागा आहे अपार्टमेंटमध्ये. तिथे तिथे काम करत बसलो होतो. मग थोड्या वेळाने एकदम सिग्नल आला, युअर बॅटरी इज रनिंग लो. म्हटलं युअर बॅटरी, म्हटलं मला कुठे बॅटरी आहे? नाही नाही नाही, ही लॅपटॉपची बॅटरी इज रनिंग स्लो. कारण मी लॅपटॉपवर काम करत होतो, त्यावेळेस लॅपटॉप ही माझी उपाधी झाली, आणि म्हणून त्यांनी झालं. मग मी मी मग जाऊन लगेच त्याला इलेक्ट्रिसिटीला जोडलं. मला जोडलं का? नाही, मी लॅपटॉपला जोडलं इलेक्ट्रिसिटीला. मी असं म्हणलं का, ते नाही नाही, ते कॉम्प्युटरने सांगितलं आय एम रनिंग लो ऑन बॅटरी. नाही नाही, आय एम रनिंग म्हणजे युअर कॉम्प्युटर इज रनिंग ऑन लो ऑन बॅटरी. तर ही उपाधी, ह्या संबंध जाणीवेमध्ये सर्व विश्वामध्ये जी जाणीव व्यापून आहे, त्या जाणीवेच्या छोट्या अंशाने आत्ता माझ्या मनाची एक आकार घेतलेला आहे. त्या जाणीवेने मी आत्ता मनाचा संबंध माझ्या प्राणाने माझ्या शरीरापुरता समजतोय खरा, पण त्याचा संबंध खरा जाणीवेशी आहे. मग ते जाऊ दे, प्राणाशी संबंध जाऊ दे. आपण या विश्वव्यापी जाणीवेची प्रचिती आपल्यापर्यंत कशी पोचते ते बघू. करायचा का विचार थोडा? तुमच्या डोक्याला थोडा ताप होईल खरा, पण आपण बघूया. की माझ्यापर्यंत कशी पोचते ते आपण बघू. त्याला आपण अटेन्शन म्हणतो ना, अवधान. ती जाणीव आहे. आणखीन ही जाणीव कशी काम करते, तर आपल्या स्मृतींमध्ये काम करते. माझ्या आठवणी आहेत सगळ्या, त्या मी माझ्या जाणीवेने चेतवतो. म्हणून तर लोक त्यांचं आत्मचरित्र लिहू शकतात की नाही, बऱ्या वाईट आठवणी. आणखीन काय आहेत, माझ्या कल्पना आहेत, चांगल्या वाईट, बऱ्या वाईट, सुखदुःखाच्या कल्पना आहेत माझ्या, त्या आहेत. आणखीन काय आहे, माझे विचार आहेत, ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो ते आहेत. आणखीन काय, माझ्या भावना आहेत माझ्या, की त्या विचारांच्या जेव्हा भावना होतात माझ्या, त्या आहेत. हा सगळा, आता बघा, मी ह्याचं फरक सांगायला, आपण समजा कुठे तुम्ही मॉलमध्ये गेलात, कितीतरी वस्तू दिसतात, ते विचार माझ्या डोळ्यावर येतात, मला कळतात, पण सगळ्यांचाच माझ्याशी संबंध येतो का? नाही. मग एखादी वस्तू आपण म्हणतो की हां, ही वस्तू खूप छान आहे, त्याला मी मूल्य देतो. मग त्याचं काय झालं, ते नुसती त्याचं स्टिम्युलसच्या रूप त्याचं आता विचारात झालं. त्याला मी मूल्य दिलं, ॲनालिसिस सुरू झालं. मग मी म्हटलं, आहा, ही वस्तू माझ्या अंगावर खूप छान दिसेल. हां, मग ती भावना झाली. मग त्यासाठी मी काही करेन, असं वेगवेगळा स्तर आहे. मग स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या, आपण
जो कधी मूल ह्याच्यातनं सुरू करू. अस्तित्वाचं भान जे आहे ते माझ्या आणि दुसऱ्याच्या अस्तित्वाचं भान आपल्याला आहे. पण हे भान सुद्धा त्याला लेयर्स आहेत बघ. आता तुम्ही तुमच्या खोलीत बसला आहात, मग तुमच्या खोलीमध्ये भिंत आहे. मग त्या समोर भिंत आहे आपल्या, त्या भिंतीला तुमचं भान आहे का? नाही. ते आपल्याला भिंतीचं भान आहे, पण भिंतीला आपलं भान आहे का? नाही. पण समजा शास्त्रज्ञ म्हणतात वनस्पती आहे. अहो काही ते माळी जे आहेत ना, ते म्हणतात ते वनस्पती बोलतात आमच्याशी. ती लाजाळू एक वनस्पती आहे बघा, त्याच्या जवळ गेला तर ते पानं मिटते. म्हणजे तिला भान आहे आजूबाजूच्या सराउंडिंगचं. मग ते वनस्पतीला पण आपलं भान आहे. म्हणजे बघा, भिंतीमध्ये भान, एक्झिस्टन्स, अस्तित्व बुद्धीच्या जाणीवेनी वनस्पतीमध्ये उतरलेल्या वनस्पती लिमिटेड. मग समजा एक कुत्रा आहे. कुत्रा काय, जो ओळखीचा असेल तर तो शेपटी हलवेल, कोणी अपरिचित असेल तो गुरगुरेल, त्याचं भान वेगवेगळ्या तऱ्हेनं प्रगट होईल. मनुष्य असेल तर काय होईल? मनुष्य असेल तर आणखीन होईल. मनुष्याला आणखीन त्याच्या भावना प्रगट होतील. त्याची जाणीव, ह्या मनुष्याला हे सगळं स्मृती, कल्पना, विचार, भावना हे सगळं मनुष्याला होईल. मग साधकाने काय करायचं? साधकाने म्हणायचं, साधकाचा सध्या जो मी आहे, ह्या मीला विसरणं. कुठल्या मीला विसरणं? माझ्या स्मृती, मला यांनी अपमान केला होता, त्यांनी स्तुती केली होती, ज्या ज्या काही असंख्य आठवणी आहेत साधक नसलेल्या, त्यांना विसरणं ही एक कला आहे बघा. तर संत सांगतात विसरण्याची तुम्ही कला बनवा. किंवा याला भगवंताच्या चरणी अर्पण करणं म्हणजे खरी मानसपूजा आहे. म्हणजे त्या जाणीवेशी विश्व मनाशी एकरूप आहे. जे सुरुवातीला आपण म्हणलं की विश्व मनाशी अविरोध किंवा सामंजस्य असलेली जाणीव म्हणजे समर्थांचं सर्वोत्तम आहे. ती समर्थांची मानसपूजा आहे. निदान मानसपूजा करत असताना तरी गुरूंना त्या जाणीवेच्या ऐवजी त्या गुरूंची कल्पना करायची, त्या गुरूंना अर्पण करायचं. किंवा सध्या या माझ्या जाणीवेचा जो केंद्रबिंदू म्हणजे माझं शरीर, त्याचा विसर पडा. एकदा सत्संगामध्ये गुरुजी विचारत होते की का रे सगळ्यांना आपल्याला या पैशाचं इतकं महत्व का? पण प्रत्येकाला विचारलं, म्हणले असं आहे की या पैशानी माझ्या शरीराला सुखात ठेवता येईल अशी अनेक साधनं आपण विकत घेऊ शकतो. मग का बरं असं? कारण सध्या या जाणीवेचा केंद्रबिंदू माझं शरीर आहे आणि ते सुखात राहायला पाहिजे. म्हणून या सगळ्या उपासनांमध्ये जर काही असेल, हे उपास तपास आपण करतो, ते काय आहे? किंवा आसन सिद्धी म्हणतो, हलणार नाही मी जप करताना, त्याचं माझ्या शरीराचं मी नाही ऐकणार, शरीराने माझं ऐकलं पाहिजे. हा मूळ आहे. त्याचा विसर पडला पाहिजे, माझ्या शरीराचा विसर पडला पाहिजे. किंवा किमान समर्थ सांगतात देवाच्या आड जो येतो, किमान जो मी, तो बदलला पाहिजे. कारण का सध्या माझं सगळं केंद्र जे आहे ते आपण म्हणलं तसं भ्रमानी, अज्ञानानी झालेलं आहे. समर्थांचं सोपं मनाच्या श्लोकात तेच सांगितलंय बघा. अविद्या अज्ञान, अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले ही तते कळेना, परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे. विदाउट परीक्षा केल्याशिवाय काहीतरी नाण्यासारखं दिसलं म्हणून ते कडोसरीला मी घट्ट बांधलं, मग ते मोहर आहे, काच आहे का हिरा आहे काय माहिती. परीक्षे विणे बांधिले दृढ नाणे, असे सत्य मिथ्या परी कोण जाणे. खरं आहे का खोटं आहे माहिती नाही, त्याचं काय तुम्हाला होईल ते. तर हा निदान मी परीक्षा कराल तरी शिकणं, ह्यात माझा फायदा आहे का नाही, लाभ आहे का नाही, हे सगळं जर मला निदान मी गीता, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोधाचं अध्ययन करताना गुरुच्या संगतीत असताना त्याला मी विसरू शकतो का तेवढा तासभर तरी?
तो आनंद आपल्याला दृढ होत गेला, घन होत गेला, की त्याची आपल्याला आणखीन आणखीन आवड लागेल. हा देवाच्या आड येणारा मी बदलणं आहे. आता आपला आजचा तर वेळ संपली. आता मग ह्याच्या पुढचा आपण भाग पुढच्या आपण मंगळवारी बघू. तर आजचा जरा हेवी डोस होता, पण तुम्हाला खूप कठीण नाही झाला असं समजतो. आता हा समर्थांबरोबर आपल्या या जाणीवेचा आपला प्रवास बरोबर बरोबर होईल. आता मी प्रार्थना म्हणतो, मग आपल्यापैकी त्यांना काही प्रश्न असतील तर सांग. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.